जर तुम्हाला पण गवाराची भाजी आवडत असेल तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. अशा पद्धतीने भाजी खूपच टेस्टी बनते, याची तुम्हाला मी गॅरंटी देतो. आणि ही भाजी बनवायची पद्धत पण अतिशय सोपी आहे. देव्स किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला सुरुवात करूया. ही भाजी बनवायला 250 ग्रॅम गवाराच्या शेंगा आपण धुवून घेतलेल्या आहेत. दोन्ही बाजूची शेंगेची जी टोकं असतात ती अशा पद्धतीने काढून घेऊया. गवाराच्या शेंगा विकत घेताना कोवळ्या असल्या पाहिजेत, जास्ती जरड नको, ही गोष्ट थोडी लक्षात ठेवली पाहिजे. शेंगांना 3 ते 4 भागांमध्ये अशा पद्धतीने कापून घेऊया. सुक्या नारळाचे तुकडे असे 10 ते 12 घेऊया. 3 हिरव्या मिरच्या आणि 15 लसणाच्या पाकळ्या. थोडी कोथिंबीर देठासकट आपण याच्यामध्ये घालूया. आता पाणी न घालता याला आपण वाटून घेऊया. थोडंसं भरड असं याला ठेवायचं आहे. मिक्सरचा पण आपण वापर करू शकतो. खलबत्त्यामध्ये याला व्यवस्थित वाटून घेतो. या भाजीमध्ये आपण बेसन आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेले छोटे मुटके घालणार आहोत. याच्यामुळे भाजी खूपच टेस्टी बनते. 2 टेबलस्पून बेसन आपण घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून ज्वारीचं पीठ. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भाजीचं परफेक्ट मेजरमेंट दिलेलं आहे. अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, 3/4 टीस्पून धणेपूड, अर्धा टीस्पून जिरेपूड. खलबत्त्यामध्ये क्रश केलेला मसाला याच्यामध्ये 1 ते 1.5 टीस्पून घालूया. अर्धा टीस्पून रिफाइंड ऑइल, 2 चिमूट ओवा याच्यामध्ये क्रश करून घालूया. थोडं थोडं पाणी घालत याचा घट्टसर असा गोळा करून घेऊया. 2 टेबलस्पून पाणी याच्यासाठी लागेल. हा गोळा खूप घट्ट नको, मध्यम असला पाहिजे. हा बघा असा असला पाहिजे. हातावर तेल लावून घेऊया आणि छोटे छोटे याचे गोळे करून घेऊया. आणि हे गोळे हातावर अशा पद्धतीने रोल करून घेऊया. गोळे छोटे साईजचेच घ्यायचे आहेत, कारण भाजीमध्ये जेव्हा आपण याला शिजवतो तेव्हा याचा साईज वाढतो. ही भाजीची क्वांटिटी 4 ते 5 लोकांसाठी आरामात होऊन जाईल. साधारणपणे 35 ते 40 मुटके आपले याच्यापासून तयार झालेले आहेत. आता कढईमध्ये अर्धा टेबलस्पून तेल गरम करूया आणि चिरून घेतलेल्या गवाराच्या शेंगा याच्यामध्ये घालूया. मध्यम आचेवर याला परतून घेऊया 3 ते 4 मिनिटासाठी. काही लोक शेंगांना पहिले वाफवतात किंवा उकडून घेतात, पण या पद्धतीने थोडी परतून ही भाजी बनवून बघा, खूप टेस्टी बनते. 3-4 मिनटं परतल्यानंतर या शेंगा आपण काढून घेऊया. कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल आपण गरम करून घेऊया. तेलाचं प्रमाण या भाजीमध्ये थोडं जास्ती असतं, पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्ती करू शकता. तेल तापल्यावर 1 टीस्पून मोहरी घालूया याच्यामध्ये आणि मोहरी तडतडल्यानंतर अर्धा टीस्पून जिरे. खलबत्त्यामध्ये कुटलेला मसाला घालूया आता याच्यामध्ये. 2 मिनटं मसाला छान परतून घेऊया. वा, खूपच मस्त सुवास सुटला आहे. आता याच्यामध्ये घालूया 2 बारीक चिरलेले कांदे. कांद्यांचा रंग हलकासा गुलाबी होईपर्यंत याला छान परतून घ्यायचा आहे. अर्धा टीस्पून याच्यामध्ये मीठ घालूया, जेणेकरून कांदा लवकर परतला जाईल. कांद्याचा रंग आता बदलतोय बघा. एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी चिरून घेतला होता, तो घालूया याच्यामध्ये. तुम्ही वाटलं तर मिक्सरमधनं वाटून पण टोमॅटो घालू शकता. 2 ते 3 मिनटं हा मसाला व्यवस्थित परतून घेतला आहे मी. तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग पण आता बदललेला आहे. 1 टीस्पून हळद, 1 ते 1.5 चमचा तिखट आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. रंग जर तुम्हाला आणखीन लाल हवा असेल तर काश्मीरी चिली पावडरचा पण तुम्ही याच्यामध्ये थोडा वापर करू शकता. 3/4 टीस्पून धणे पावडर, 2 चिमूट हिंग, 2 चिमूट ओवा पण तुम्ही घाला, मी घालायला विसरलो आहे. भाजलेले शेंगदाण्यांचा कूट आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे 2 टेबलस्पून. एक अर्धा मिनिट मसाल्याला व्यवस्थित परतून घेऊया आणि परतून घेतलेल्या गवाराच्या शेंगा घालूया याच्यामध्ये. आणखीन 2 मिनटं याला परतून घेऊया. मसाला व्यवस्थित परतला तर तर्री पण कशी छान येते नाही का. 1 टेबलस्पून गोडा मसाला आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. जर गोडा मसाला घरी नसेल तर 3/4 टेबलस्पून गरम मसाला आपण याच्यामध्ये घालू शकतो. गोडा मसाल्यामुळे भाजी खूप टेस्टी बनते. गोडा मसाल्याची ऑथेंटिक रेसिपी मी देव्स किचनवर ऑलरेडी शेअर केली होती, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. साधारणपणे 500 ते 750 ml गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. थोडं मीठ आपण आधी पण घातलेलं आहे, त्या हिशोबाने 1 टीस्पून मीठ आपण परत घालूया. याच्यामध्ये बेसनाचे मुटके पण येणार आहेत, त्याच्यामुळे रस्सा आपल्याला पातळच ठेवायचा आहे. रश्श्याला घट्टपणासाठी आपल्याला वेगळं काही घालायचं नाही आहे. मुटके घातल्यानंतर रश्श्याला घट्टपणा ऑटोमॅटिक येणार आहे. हे बघा, उकळी आल्यानंतर बेसनचे जे मुटके आहेत ते आपण याच्यामध्ये घातलेले आहेत. भाजीला एकदा व्यवस्थित स्टर करून घेऊया आणि थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया वर. गुळाचे 2 छोटे खडे आपण याच्यामध्ये घालणार आहोत, याच्यामुळे टेस्ट बॅलन्स होते. आता वर झाकण ठेवूया आणि झाकणामध्ये थोडं पाणी घालूया. याच्यामुळे इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशनच्या प्रोसेसची एक प्रकारची सायकल बनते. म्हणजे आतमध्ये जी स्टीम तयार होते ती आतच राहते आणि भाजी चांगली शिजते आणि न्यूट्रिएंट्स पण आतच राहतात. या स्टेजला भाजी आपण कुकरमध्ये पण शिजवू शकतो. कुकरमध्ये ही भाजी शिजवायला आपल्याला साधारणपणे 3 शिट्ट्या लागतील.
मध्ये एक दोनदा आपल्याला झाकण उघडून भाजी हलवून घ्यायची आहे. साधारणपणे 15 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेऊया. बघा 15 मिनिटानंतर ही भाजी किती मस्त तयार झालेली आहे. बघूनच खायची इच्छा होते. खूप टेस्टी अशी गवारीच्या शेंगांची भाजी आपली तयार झालेली आहे. हे बघा मुटक्यांचा साईज पण आता मोठा झालेला आहे आणि मुटके व्यवस्थित शिजलेले आहेत. थोडं खाऊन बघूया. खूपच भारी टेस्ट आहे मुटक्यांची. या भाजीसोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी म्हणा, पोळी म्हणा किंवा भात पण आपण वाढू शकतो. खूप टेस्टी लागते ही भाजी. बेसनाच्या मुटक्याच्या ऐवजी आपण बटाटा पण वापरू शकतो किंवा मुगवडे असतात ना, त्याचा पण आपण वापर करू शकतो. भाजी खाताना असं थोडं लिंबू पिळायला विसरू नका. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. जर आवडली तर लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.